भाई बहनों, आज की रोटी हर सदस्य व्यक्ति के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 6 नोव्हेंबर 2025 गुरुवार। असा व्यर्थ जाणार नाही। आपल्या पितरांनी तुझ्यावर विश्वास ठेवता, त्याने तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू त्याने सोडविले। त्याने तुझ्याकडे हाक मारली आणि सोडविले केले। त्याने तुझ्यावर विश्वास ठेवला आणि ते लज्जित झाले नाही। स्तोत्र संगीता 22वा अध्याय 4 आणि 5वा वचन। राजा दावीद आपल्या पूर्वजांच्या जीवनाचा विचार करीत म्हणतो की देवावरील त्याची विश्वास कधीच व्यर्थ केला नाही। ज्याने त्याने प्रभूवर भरोसा ठेवला त्यांना तो सोडवून आशीर्वादित केले। होय, प्रभूवरील आपला विश्वास कधीही व्यर्थ जाणार नाही। विश्वासाचे पुरुष योब देवावर पूर्ण विश्वास ठेवून म्हणाला, जरी तो मला ठार करील तरी मी त्याच्यावर विश्वास ठेवीन। योब 13वा अध्याय 15 वचन। देगाने पीडित असतानाही पत्नीने श्रेष्ठ केली आणि मित्रांनी हसले तरी योबचा विश्वास प्रभूवर स्थिर राहिला। शास्त्र सांगते, जो परमेश्वर विश्वास ठेवतो तो उन्नत होतो। खरंच योबेचे शेवटचे दिवस आरंभीच्या दिवसापेक्षा कितीतरी आशीर्वादित झाले। अब्रामची आशा फोल केली काय? अजिबात नाही। त्याने 25 वर्ष संयमाने वाट पाहिली। देवाने दिलेली संततीची प्रतिज्ञा पूर्ण होईल या विश्वासाने शरीराने वृद्ध असूनही, सारा बांझ असूनही त्यांचा विश्वास डळमळला नाही। तो देवाचे वचनावर अविश्वासाने डळमळला नाही, पण विश्वासाने दृढ झाला। देवाला गौरव दिला आणि जे त्याने वचन दिले ते तो पूर्ण करील याबद्दल तोच पूर्णपणे खात्रीयुक्त होता। रोमकारस अध्याय 4 20 आणि 21 वचन। आणि देवाने त्यांचे विश्वास फलास आणला। इसकाचा जन्म झाला, ज्याचे नाव आगे हाजिया। इसकापासूनच संपूर्ण इस्रायल राष्ट्र निर्माण झाले। योसेफचा विश्वास 8वा। त्याला राम असा होती की देव इस्रायलची मुलांना एक दिवस मिस्रमधून प्रतिज्ञेची भूमीत आणेल। त्या विश्वासाने त्याने आपल्या भावांना सांगितले, देव तुम्हाला निश्चितपणे भेटेल आणि तुम्ही माझ्या हाडांना इथून घेऊन जाल। उत्पत्ती 50वा अध्याय 24 आणि 25 वचन। त्या आशेने 400 वर्षांहून अधिक काळ टिकून राहिले आणि जेव्हा इस्रायली मिस्रमधून बाहेर पडले, त्यांनी योसेफची गाडे प्रतिज्ञेची भूमीत नेऊन पुरली। शद्रक, मेषक आणि अबेदनेगो त्यांचे अग्निकुंडातील विश्वासाचा शेवट व्यर्थ झाला का नाही? आणि प्रतिमेच्या सदाचा विश्वास व्यर्थ केला काय? नाही, प्रभूने त्यांचे डोळे उघडले। प्रिय देवाचे लेकरा, तुझी आशा देखील व्यर्थ जाणार नाही। जो देव योब, अब्राहम, योसेफ आणि असंख्य पंथांशी विश्वासू ठरला, तो तुझ्याशीही विश्वासू राहील। ज्ञानासाठी वचन। मी परमेश्वर विश्वास ठेवला आहे म्हणून मी हसणार नाही। स्तोत्र संगीता 26वा अध्याय 1 वचन। आजचे बायबल वाचन सकाळी यिर्मया 36वा अध्याय 38वा अध्याय 39वा अध्याय। संध्याकाळी इब्री अध्याय 3। धन्यवाद। अध्याय 3।